नमस्कार, मी संदीप काळे. सक्सेस पासवर्ड या माझ्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या वर्षभरापासून साम सकाळ सरकारनामाच्या सगळ्या ठिकाणी मला या शोला घेऊन सगळेजण खूप प्रतिसाद देतात. मी त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रत्येक शनिवारी एक वेगळा गेस्ट घेऊन आपण वेगळं काही देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत असतो. तुम्ही जर माझ्या मागे हा जंगल पाहत असाल तर या जंगलाला एक इतिहास आहे, हिस्ट्री आहे. आणि हे जंगल कुठल्या गावातलं नाही आहे, मुंबई शहरातलं, मुंबईमधलं जंगल आहे. मी आरेच्या जंगलामध्ये आहे आणि या आरेच्या जंगलामध्ये आज मी एक अशा व्यक्तीला भेटवणार आहे की ज्याला जंगलाविषयी माहिती आहे, ज्याचा संबंध थेट तांड्याशी आलेला आहे आणि जो गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या सामाजिक कामामध्ये, वेगवेगळ्या प्रशासकीय चांगल्या उत्तम कामगिरीमुळे सगळ्या महाराष्ट्राला परिचय झालेला व्यक्ती आहे. आणि त्या व्यक्तीला मला आज बोलतं करायचं आहे. त्यांच्याकडनं अशा अनेक प्रकारची मोठी तरुण मुलं घडली पाहिजे या उद्देशाने मला त्यांच्याबरोबर चर्चा करायची आहे. मी परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करून थेट गेस्टकडे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जातो. मला एक आवर्जून तुम्हाला एक गोष्ट हा इंटरव्ह्यू सुरू करण्याच्या पूर्वी दाखवायची. हे झाड जर आपण पाहताय, काय नाव आहे झाडाचं? या कैलाशपती या झाडाचं नाव आहे. आणि इथली फुलं इतकी सुंदर आहेत, मला आता फूल हाताला येत नाही माझ्या. नितीन, कॅमेरा जरा वर ना. इतकं सुंदर फूल आहे की फुलं कशा पद्धतीनं असतात आणि ती निसर्ग कशा पद्धतीनं छान फुलांना जन्म देते. मी हे फूल तुम्हाला यासाठी दाखवतो की काही माणसं सुद्धा अशीच काम करतात आणि त्या माणसाचा सगळं वेगळेपण समाजामध्ये झिरपत असते. अशाच व्यक्तीला या सक्सेस पासवर्डच्या कार्यक्रमात मी घेऊन. तुम्ही हे फूल पहिल्यांदा पाहिलं, मला फार फुलं आवडतात. माझ्यासोबत राजेंद्र पवार सर आहेत. राजेंद्र पवार सर, आपलं मनापासून स्वागत आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सॉरी, मी परत रिपीट करतो, रवींद्र पवार सर आहेत. मला राजेंद्र आणि रवींद्र असं कन्फ्यूज झालं. सर CEO आहेत आरेमध्ये आणि वेगवेगळ्या अनेक ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. या कामाच्या माध्यमातून त्यांचा ठसा महाराष्ट्रभर उमटलेला आहे. नितीन, हे फूल सांभाळून ठेवा, मला पुन्हा द्या. सर, मला सांगा की हा सगळा प्रवास आहे, मी आपल्याला तुमच्या गावापासून आत्तापर्यंत सगळ्या प्रवासाकडे बोलतं करतोय, पण एक तांड्यावरचा मुलगा आज इथं निसर्गाच्या सान्निध्यात येऊन छान पुस्तकं वाचतोय, छान वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. कसा हा आनंद आहे, इथून आपण सुरुवात करू. पुन्हा मला तुमच्या गावाकडे यायचंच आहे. नाही, आता तुम्ही निसर्गाबद्दल जर बोललात तर आपल्याला जर का आयुष्यामध्ये खरोखर सुखी व्हायचं असेल तर निसर्गाच्या सानिध्यात जा. हा फार पूर्वी, म्हणजे हजारो वर्षापूर्वी सांगितलेला मंत्र आहे. तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जा. आज आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये, तुमच्या कॅरियरमध्ये प्रत्येकाला स्ट्रेस असतो, कामाचा व्याप असतो आणि मग विकेंडला आपण कुठेतरी एक शांततेची जागा पाहतो. तर मी सजेस्ट करेन की तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात या. मी निसर्गाच्या सानिध्यातच येतो. तुम्ही आता कैलाशपतीचं झाड दाखवलं, या झाडाबद्दल मी तुम्हाला आवर्जून सांगेन की जी झाडं दरवेळेस आपल्याला पानगळती होते ती वर्षातून एकदा होते, पण ह्या कैलाशपती झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की हे दर 2 महिन्याला पानाची पानझड करतं, पानं गळतात आणि त्याला नवीन पालवी फुटते. ते पाहताना जो मिळतो, जी मिळणारी शांतता आहे, जो आनंद आहे, तो दुसरा कुठेही नाही. त्यामुळे आपल्याला जर खरोखर आयुष्य जर शांततेत व्यतीत करायचं असेल तर निसर्गाच्या सानिध्यात गेलं पाहिजे. आणि म्हणून मी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, आरे कॉलनी, जे मुंबईमधलं प्रसिद्ध स्थळ आहे, हा एकमेव असा ग्रीन पॅच राहिलेला आहे की जो की आपल्याला मुंबईच्या लोकांना वाटतं की आरे कॉलनी म्हणजे खरंच त्याच्या चेहऱ्यावरती एक स्माईल येतं आरे कॉलनीचं नाव ऐकल्यानंतर. खरोखर इतकी जागा सुंदर आणि ऐतिहासिक आहे असं मला वाटतं. सर, आता मी तुमच्या गावापासून सुरुवात करतो. खरं तर मी अनेकाच्या इंटरव्ह्यूमध्ये त्याच्या गावापासून सुरुवात करतो, पण इथलं वातावरण सगळं मोहित टाकणारं वातावरण आहे. खूप चांगलं वातावरण आहे इथलं वातावरण, इथली परिस्थिती, माणसं, इथले पाडे. मी याच्यावर आपल्याला बोलतं करणार आहे. पण मी आपल्या पाड्याच्या अगोदर आपल्या तांड्याकडे मी येतो. तुम्ही एका तांड्या कल्चरमध्ये वाढलेला आहात. तुमचं घर, वडील, एकूण सगळी परिस्थिती कशी होती आणि आत्ताचं सगळं वातावरण, त्याच्याशी तुम्ही त्याची जोडणी कशी कराल? पहा, मी एक बंजारा समाजातला अत्यंत गरीब असा जो काही घटक आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, त्या बंजारा समाजाचा एक विद्यार्थी आहे, एक प्रशासकीय अधिकारी आहे.
हे सगळे जे काही बंजारा कम्युनिटी आहे ती मॅक्झिमम लोक तांड्यातही राहतात. आजही त्यांची परिस्थिती तीच आहे. माझं सुद्धा मूळ गाव जे आहे ते कंधार तालुक्यातलं जयराम तांडा असं छोटंसं गाव आहे, जे की नांदेड जिल्ह्यातलं, आणि जे 25 घरांचं गाव आहे फक्त. तिथे माझे वडील तिथे शिकले. त्यांनी शिक्षण करून मग ते सर्व्हिसला लागले आणि पुढे मग मी घडलो. मी कायम नांदेडमध्ये तांड्यामध्ये आमचं जे काही शाळांच्या सुट्ट्यांमध्ये जाणं येणं राहतं, माझं कायम तिथं जाणं येणं राहिलेलं आहे. आजही परिस्थिती अशी आहे की त्या लोकांचं वार्षिक उत्पन्न 5,000पेक्षा सुद्धा कमी आहे. तिथं गेल्यानंतर आपल्याला कळतं की ह्या समाजाच्या उत्कर्षासाठी, वृद्धीसाठी काही ना काही प्रत्येकाने केलं पाहिजे. शासन म्हणून शासकीय घटक करत असतात, काही सामाजिक संघटना, राजकीय लोकही वेळोवेळी प्रयत्न करतात. परंतु मला जे वाटतं की जर तुम्हाला सुधारायचं असेल, पुढे जायचं असेल, तर तुम्ही अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी तिथल्या क्वालिटी एज्युकेशनवरती भर दिला पाहिजे आणि चांगला संघर्ष करून परीक्षा देऊन वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला एक अधिकारी होता येईल. मी माझ्या स्वतःवरून सांगतो की मी एके दिवशी काहीही नव्हतो आणि अचानक मी क्लास 1 ऑफिसर झालो. डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर शाळा कॉलेजच्या बाकावरून उठून मी सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बसलो. ती जी फिलिंग आहे, तो जो आनंद आहे, ती जी घटना आहे, ती लाईफ टर्निंग आहे आणि ती कोणालाही मिळू शकते. सामान्यातल्या सामान्य युवकाला सुद्धा मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला समाजाचा जर विकास करायचा असेल तर तुम्ही पहिल्यांदा स्वतःचा विकास करून घेतला पाहिजे आणि शिक्षण, अभ्यास आणि प्रयत्नपूर्वक प्रयत्न करून जर का तुम्ही परीक्षा देत गेलात तर तुम्हाला 100% यश मिळेल. त्याचं उदाहरण म्हणून तुम्ही माझ्याकडे जरूर बघू शकता की मी ह्याच पद्धतीनं गेलेलो आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून आज येऊन मी माझी आता उपजिल्हाधिकारी संवर्गामध्ये जवळजवळ 13 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. हे क्षेत्र खूप चांगलं आहे. आपल्याकडची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेते आणि सामान्यातलं सामान्य मुलगा सुद्धा क्लास 1 ऑफिसर होऊ शकतो. माझ्यासारखे अनेक क्लास 1 ऑफिसर आहे. तांड्यातल्या मुलांनी जरूर प्रयत्नशील राहायला पाहिजे. बाकी ज्या काही घटना बाजूला घडत असतात समाजामध्ये की काही खरं नाही, पेपरमध्ये भरती योग्य पद्धतीने होत नाहीत, पेपर फुटतात, ह्या सगळ्यांवरती विश्वास ठेवायचा नाही. आपल्याला केवळ एक जागा पाहिजे, ती जागा माझीच असेल. या पद्धतीने जर तुम्ही प्रयत्न केला तर यश तुम्हाला नक्की मिळतं. सर, वडिलांना तुमच्या 400 रुपये पगार होती आणि त्या 400 रुपयामधनं सगळं कसं गुजराण व्हायची, असं कधी वाटलं का की आपण हे जे काही दारिद्र्यपणाचं एक झालर आपल्या आयुष्याला, आपल्या कुटुंबाला लागलेलं आहे, ते आपण थांबवू आणि एक वेगळा प्रवास आपला या निमित्ताने सुरुवात होईल, असं कधी वाटलं होतं? 100% वाटलं होतं. ज्या परिस्थितीतून आपण घडलो की वडिलांना केवळ 400 रुपये पगार होता, ज्यावेळेस ते नोकरीच्या ठिकाणी आले त्यावेळेस पांघरण्यासाठी आपल्या मुलाला पांघरण्यासाठी नीट पांघरून देखील नाही, तर ते शेजारच्यांच्या घरातनं पांघरून रात्री ते झोपल्यानंतर घेऊन येऊन आपल्या मुलाच्या अंगावरती झाकायचं आणि पहाट झाली की ते काढून पुन्हा ते त्या जागेवर नेऊन ठेवायचं. अशा पद्धतीने त्यांनी जीवन व्यतीत केलेलं आहे. ते आम्हाला सांगतात की ही तुझी परिस्थिती होती आणि आपण जेव्हा वेळोवेळी तांड्यात जातो त्यावेळेस बघतो की आपली परिस्थिती काय होती. त्या परिस्थितीतून आपण पुढे गेलं पाहिजे. एक वर्ग 1 अधिकारी होण्याचं स्वप्न बघितलं पाहिजे. हे पहिल्यापासून मनात ठरवलेलं होतं. त्या दारिद्र्यावरती एकच उपाय होता की चांगल्या पद्धतीने आपण यशस्वी करिअर करणं आणि त्याच्यावर मात करून स्वतःच्या पायावर उभं राहणं, हा एकमेव मार्ग त्यामध्ये होता आणि मी तो केला. आता जेव्हा त्याच तांड्यावरची काही मुलं तुम्हाला भेटतात, काय त्यांचे नेमके प्रश्न असतात? ते का अजूनही लाजरे बोजरे आहेत? ते का शहराकडे येत नाहीत? ते का उच्च शिक्षणापर्यंत पोहोचत नाहीत? खूप वाईट परिस्थिती आहे तांड्यावरची, वाडी तांड्यावरची आज. जेव्हा तुम्हाला ही छोटी मुलं भेटतात, ते काय त्यांचे नेमके प्रश्न असतात? नाही बघा, प्रत्येक तांड्यावरच्या मुलाला असं वाटतं की हा रवींद्र पवार आपल्या तांड्यातला अधिकारी झालेला आहे, आपण ह्यासारखा अधिकारी झालं पाहिजे. त्या मुलांना रिसोर्सेस कमी आहेत, 100% कमी आहेत. मी असं म्हणत नाही की त्यांच्याकडे खूप रिसोर्सेस आहेत, परंतु त्यांनी खचून जाता कामा नये. माझं अजूनही म्हणणं आहे की जे वर्ग 1चे अधिकारी होतात ते सगळे खेड्यापाड्यातले विद्यार्थी होतात. जे विद्यार्थी आता बोर्डामध्ये ते नंबर काढण्याची सिस्टम बंद झालेली आहे, परंतु बोर्डात सुद्धा जे काही विद्यार्थी आतापर्यंत प्रथम पहिल्या 5-10 मध्ये येतात, हे सुद्धा ग्रामीण भागातलेच येतात. मग ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकडे एक सगळ्यात मोठं हत्यार आहे, ते म्हणजे अपार कष्ट उपसण्याची जिद्द त्यांच्याकडे असते. शहरामध्ये काय होतं, शहरी आणि ग्रामीण भागाची जर तुलना केली तर शहरामध्ये अनेक दुसऱ्या ऑपॉर्च्युनिटीज खूप असतात. उदाहरणार्थ प्रायव्हेट कंपन्याज आहेत पुणे मुंबई सारख्या ठिकाणी, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. पण ग्रामीण भागातल्या मुलांना शासकीय सेवेच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही करिअर क्षेत्रामध्ये थोडंसं ऑपॉर्च्युनिटीज कमी पडतात. त्यामुळे मला असं वाटतं की हे आपण माझ्याकडे मी ग्रामीण भागात वाढलोय म्हणून माझा कमजोरी आहे, माझ्याकडे ते प्रेझेंटेशन स्किल आहे वगैरे नाही आहे, अशा पद्धतीचा न्यूनगंड त्यांनी बाळगू नये. माझ्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी एवढंच सांगतो की तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर शॉर्टकट नाही,
प्रेझेंटेशन स्किल्स वगैरे ना ह्या त्या यशातल्या शेवटच्या 4-5% भाग आहे. परंतु मूळ जे ते म्हणजे 95% कष्ट आणि कष्ट याच्या पलीकडे पायाभरणी. ते मूळ जर पाया पक्का केला तुम्ही तर तुम्ही कुठलीही एक्झाम देऊ शकता. काय आहे त्या सिलेबसमध्ये? सगळीकडे हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन पॉलिटी, विज्ञान, कला शाखा घटक, करंट अफेअर्स, गणित याच्या पलीकडे सिलेबसमध्ये काहीही नसतं. आणि तुम्ही त्याची जर काठिण्य पातळी पाहिली तर सामान्यातलं सामान्य विद्यार्थी सुद्धा यशस्वी व्हावा अशीच त्याची काठिण्य पातळी केलेली आहे. म्हणून त्याला सामान्य क्षमता चाचणी असं नाव आहे. तर सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्याला तो पेपर सोडवता यावा अशा पद्धतीची रचना आहे. मी जेव्हा परीक्षा दिली त्याला आता जवळजवळ 15 वर्ष झाले. सिलेबस बदलत असतो परंतु घटक तेच आहेत. त्याचा चांगला अभ्यास करणे आणि सगळ्या प्रकारच्या परीक्षांमध्ये तुम्ही वारंवार प्रयत्नशील राहणे हा त्यातला एकमेव सक्सेसफुल होण्याचा मंत्र आहे असं मला वाटतं. त्या तांड्यावरचं सगळं वातावरण, आता तुम्ही जेव्हा जाता कसं सगळं तांड्यावरचं वातावरण असतं, कशी परिस्थिती असते? आत्ता जे गावात पोहोचलेलं आहे, चांगल्या गावामध्ये ते तांड्यापर्यंत पोहोचलेलं आहे का? तुमचं ऑब्झर्वेशन तांड्यांना घेऊन कसं आहे? नाही, तांड्यांना घेण्याबाबतचं माझं ऑब्झर्वेशन असं आहे, मी प्रशासकीय अधिकारी म्हणून नांदेडला काम केलं, चंद्रपूरला काम केलं, हिंगोली जिल्ह्यात काम केलं, औरंगाबादला केलं आणि काही काळ मी मंत्रालयामध्ये मंत्री महोदयांच्या आस्थापनेवरती सुद्धा मंत्री महोदयांचा खाजगी सचिव म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे एक मोठा ब्रॉड प्रॉस्पेक्टिव्ह व्ह्यू मला आलेला आहे. उदाहरणार्थ मी ग्रामीण भागात पण काम केलं प्रांत अधिकारी म्हणून आणि मंत्रालयातले एक पूर्ण विभागच हाताळण्याची जबाबदारी सुद्धा मला मंत्री महोदयांच्या समवेत आलेली असल्यामुळे की कशा पद्धतीने योजना तयार करायच्या आणि कशा पद्धतीने त्याचा अंमल खाली क्षेत्रीय राबवायचा कसं ह्या पद्धतीचा एक जो व्ह्यू म्हणतो आपण, दृष्टिकोन जो आहे तो माझा विकसित झालेला होता ह्या वेगवेगळ्या संधी मिळाल्यामुळे. आता आपला मूळ जो प्रश्न आहे की तांड्यांच्या परिस्थितीबद्दल तुम्ही काय म्हणाल? खरोखर तांड्यांची परिस्थिती अजूनही वाईट आहे. तांड्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या फॅसिलिटीज नो डाऊट की पूर्वी ज्या काही होत्या 15-20 वर्षापूर्वी त्याच्यापेक्षा चांगल्या सुधारित होत चाललेल्या आहेत. उदाहरणार्थ रस्ते, तांड्याला मूळतः सगळीकडे आपण कुठल्याही तांड्यावर गेलात, नांदेड असो, यवतमाळ असो, किनवट असो, चंद्रपूर असो, लातूर, परभणी ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात तांड्या आहेत. बीड जिल्हा मोठा आहे. आजही त्या तांड्यापर्यंत जाण्याचा पोच रस्ता नसेल तर ते दुर्दैवी आहे. परंतु आता गेल्या 15-20 वर्षामध्ये मॅक्झिमम तांडे हे पोच रस्त्याने जोडले गेलेले आहेत. अजूनही 100% झालेले नाहीत. म्हणजे मूळ पहिल्यांदा रस्ता आपल्याला तिथे जाण्यासाठी असला पाहिजे, पहिला भाग. दुसरा त्या भागामध्ये असलेल्या शाळा शिक्षणासाठी आणि तिसरा म्हणजे आरोग्य सुविधा. आजही परिस्थिती अशी आहे की लोक आजारी पडल्यानंतर त्यांना बेसिक जे काही औषध गोळ्या मिळणं आहे ते सुद्धा तिथे मिळत नाहीत. आणि चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे रोजगार. त्यामुळे विद्यार्थ्यांना तिथून तांड्यातून बाहेर पडावं लागतं. मोठ्या प्रमाणामध्ये तांड्यातले लोक हे ऊसाच्या कारखान्यावर ऊसतोडीच्या कामासाठी जातात. मोठ्या प्रमाणामध्ये लोक ही जी काय आहेत ती शहरामध्ये होणाऱ्या इमारतींच्या बांधकामावरती काम करतात. यांच्यासाठी कुठली तरी योजना तयार केली गेली पाहिजे आणि आम्ही वेळोवेळी ह्यासाठी मागण्या मांडलेल्या आहेत शासन स्तरावरती. काही मागण्या मंजूर झाल्या, काही अजून पाईपलाईनमध्ये आहेत. मला असं वाटतं ह्या सगळ्यांचा विचार करून जर का शासनाने त्यात काही आणखीन कॉन्ट्रीब्युशन करू शकले, एक नवीन स्कीम जर करू शकले तर तांड्यांचा विकास नक्की होऊ शकतो. म्हणजे हे तांड्यात राहिल्याशिवाय कळणार नाही ही परिस्थिती तेवढीच खरी आहे. मला दुसरा एक प्रश्न जरा इमोशनली आहे त्याला घेऊन सगळा तो विचारायचा आहे. आई वडिलांचं तुमचं कसं नातं होतं? जेव्हा तुम्ही लहान होतात तेव्हा आई वडिलांची तुम्हाला घेऊन कशी भूमिका असायची, विशेषतः आईची? आणि जेव्हा तुम्ही अधिकारी झालात तेव्हा त्यांच्या डोळ्यात कसे आनंद अश्रू होते? आई वडिलांबरोबरचा तुमचा इमोशनली प्रवास कसा आहे? नाही बघा, प्रत्येकाचे आई वडील हे त्यांच्यासाठी देवता समानच असतात. त्यातल्या त्यात आई जी असते ती अत्यंत सॉफ्ट कॉर्नर असतो प्रत्येकाच्या लाईफमध्ये. माझ्या पण लाईफमध्ये तसंच आहे. आपलं जे कुटुंब आहे, आई वडील आणि एक भाऊ, 4 जणांचं छोटंसं कुटुंब आमचं आहे. माझे आणखीन काका, आजी आजोबा हे सगळे गावाकडे राहतात. ते सुद्धा आमच्या कुटुंबाचा भाग आणि घटक आहेत. आई वडील अत्यंत साधं जीवन त्यांनी व्यतीत केलं. अत्यंत कमी तुटपुंजा पगारावरती त्यांनी आयुष्य व्यतीत केलं. आणि ज्या दिवशी आपण क्लास 1 ऑफिसर होतो तर तो आनंद मला जितका झाला नव्हता ना, तो आनंद मला म्हणजे आश्चर्यचकित मी तेव्हा झालो की जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू पाहता. तो क्षण, ती घटना, ती म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जरूर आली पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या, असं मला वाटतं. तो आनंद तुम्हाला अन्य कुठेही मिळणार नाही. जो आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जो आनंद मिळतो आपल्याला पाहायला, तो तुम्हाला अन्यत्र कुठंच मिळणार नाही. मी तुम्हाला खात्रीशीररित्या सांगतो. त्या घटनेला आता 15 वर्ष झाली, परंतु आपला मुलगा यशस्वी होणं त्यांचं आयुष्याचं सार्थक असतं. माझी मुलं जेव्हा यशस्वी होतील, सक्सेसफुल होतील, त्यावेळेस माझ्या आयुष्याचं सार्थक झालं असं मला वाटेल. त्यांच्या आयुष्याचं सार्थक झालं, ते अत्यंत खुश आहेत. मी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतो, त्याचाही त्यांना खूप आनंद होतो. ते गावाकडेच राहतात, आफ्टर रिटायरमेंट ते गावाकडेच राहतात. परंतु त्यांच्यासोबत राहणं, त्यांचा आनंद ज्या परिस्थितीतून त्यांनी आम्हाला घडवलेला आहे
त्याचं आपण वर्णन करू शकत नाही. अत्यंत गरिबीतून आपण पुढे आलेलो आहोत. पण आज मला जे जे काही करणं शक्य आहे त्यांच्यासाठी ते मी केलं. त्यांना पूर्ण भारतभर मी फिरवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ते फिरले, पाहिले. परंतु ते आपला मुलगा ह्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर काम करतो हे बघून त्यांना प्रचंड आनंद होतो आणि त्यातच मला पण आनंद वाटतो. एक प्रश्न थोडासा वेगळा आहे. मी तुमचं काम खूप जवळून पाहिलेलं आहे, तुम्हाला खूप जवळून पाहिलेलं आहे. तुम्ही समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन काम करता, वेगळं तुमचं काम आहे. पण अधिकारी होण्याच्या पूर्वी प्रचंड स्ट्रगल असतो, तो खूप कष्टातून बाहेर आलेला असतो. पण जेव्हा खुर्चीवर जाऊन बसतो तेव्हा मात्र तो म्हणतो की नाही, मला आता ते कमवायचं आहे, मला बाकी काय देणं घेणं नाही, मी लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करत नाही, मला पैसा पाहिजे, मला खूप कमवायचं आहे, मला छान पोझिशन पाहिजे, मला लग्गा पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये अधिकारी असा एक अधिकारी वर्गाच्यावर तर विश्वास उडून जातो की काय अशी परिस्थिती सगळीकडे आहे. आणि इकडं नव्याने येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या लालदिव्याचं प्रचंड भुरळ आहे. तर ते भुरळ लोकउपयोगी आणण्यासाठी तुम्ही त्या तमाम मुलांना आणि जे हावरट अधिकारी आहेत की ज्यांना असं वाटतं की नाही बाबा, माझं कुटुंब, माझा पैसा आणि माझ्यापुरतं कायम आहे, लोकांचे आशीर्वाद मला घेण्याची काही गरज नाही, तुम्ही त्या मुलांना आणि अधिकाऱ्यांना दोघांनाही काय मॅसेज द्याल? आपण समाजासाठी काम करणं किती गरजेचं आहे? बघा, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये द्विधा परिस्थिती आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, आपणही अनेक सामाजिक, राजकीय आणि मंत्रालयीन पातळीवरती वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटता, मनामध्ये प्रचंड द्विधा मनस्थिती राहते. ज्या परिस्थितीतून आपण जगलो त्यावेळेस आपली इच्छा काय होती, किंवा मला एक नोकरी मिळावी, माझं आयुष्य सेटल व्हावं आणि मी जगण्याकरता मला जे काही लागतं किमान मिळावं. त्यावेळेस आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊन नवस करतो, शेकडो नारळ पडतो. जेव्हा तुम्ही अधिकारी बनता त्यावेळेस तुम्ही बदलता. ह्याला दोन बाजू आहेत. तुम्हाला मिळालेली संधी, तुम्ही ज्या त्यावेळेस खुर्चीवर बसता तर त्यावेळेस आमिष लोक अनेक प्रकारची घेऊन येतात. तो तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनणार आहे. जेव्हा तुम्ही त्या खुर्चीवर जाऊन बसता किंवा तुमच्या सहीला अधिकार किंवा महत्त्व प्राप्त होतो त्यावेळेस तुमच्याकडे लोक येणार, परंतु ते क्षणिक आहे. माझं एवढंच सांगणं आहे की परिस्थिती प्रचंड बदललेली आहे. बदललेल्या परिस्थितीशी तुम्हाला स्वतःला ऍडजस्ट करून घ्यायला लागेल. जे काय नव्याने होणारे होतकरू, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP, BDOs, जे काय क्लास 1 ऑफिसर आहेत, त्यांना मी एवढंच सांगेन की परिस्थिती प्रचंड बदललेली आहे. तुम्ही जनतेला कुठल्याही गोष्टीसाठी वेठीस धरू शकत नाही. माहिती अधिकाराचा कायदा आलेला आहे, राईट टू सर्व्हिसेस आलेले आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की आता छोटासा पेन किंवा व्हिडिओ सुद्धा तात्काळ इमिजिएटली, म्हणजे शेतावरती मजुरीचं काम करणारा माणूस जर का तुमच्याकडे काम घेऊन आला तर तो तुमचं रेकॉर्डिंग इमिजिएटली करू शकतो. म्हणून भविष्यामध्ये तुम्हाला पश्चाताप होण्यापेक्षा ह्या सगळ्या भानगडीत तुम्ही पडू नका. ह्यात तुम्हाला आनंद मिळणार नाही. त्याचा शेवट हा तुम्हाला फ्रस्ट्रेशनमध्येच येईल. म्हणजे जे फ्रस्ट्रेशन तुम्ही तारुण्यात घालवलं अभ्यास करताना, तेच फ्रस्ट्रेशन तुम्ही धडे देत असतो. हा निघणार नाही 100% निघणार नाही. तुम्हाला जे तुम्ही कराल त्या पापाची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतील, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खरोखर आनंदी व्हायचं असेल तर मी सुरुवातीला सांगितले की तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जा, गावाकडे जा, आपली मुळं विसरू नका. तुम्ही तिथे गेलात ना, ज्या वेळेस त्या बाईला किंवा म्हातारीला 100 रुपयाचा बाजार आणण्याची सुद्धा भ्रांत आहे, येणाऱ्या सोमवारच्या किंवा रविवारच्या बाजारामध्ये 100 रुपयाची सुद्धा तिला जोड करता येत नाही. त्या लोकांकडे पाहिल्यानंतर आपल्याला जे मिळालेलं नोकरी आहे की त्यातून मिळणारा पगार आहे ना, त्याची तुलना होते. तुम्ही जर खूप श्रीमंतीकडे पाहाल तर मग ते अनएंडिंग आहे. ते तुम्ही किती धावणार, ते मृगजळाप्रमाणे तुम्ही जितकं धावाल ते तितकं मृगजळ पुढे झालं. तर मुंबईमध्ये तुम्ही काम केलं तर तुम्हाला BMW, मर्सिडीज अशा अगदी म्हणजे कचऱ्याप्रमाणे रस्त्यावरती दिसतील. पण तुम्ही खेड्यात राहिला, चंद्रपूरला तुम्ही काम केलं किंवा तुम्ही हिंगोलीला काम केलं तर तिथल्या गरिबीचा पण तुम्हाला अंदाज येईल. मला असं वाटतं त्याच्याकडे पाहायला पाहिजे. मुलांना विसरलं नाही पाहिजे. चांगले संस्कार, चांगला विचार हे तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी कायम आणत राहील आणि तुम्हाला आनंद देईल. अदरवाईज तुम्ही तुमच्या आयुष्यातलं जे काही सुख, आनंद आहे ते लूज कराल वन डे. हे मी तुम्हाला आजच अलर्ट करतो. आता माझी 13-14 वर्ष सर्व्हिस झाली. आज जर तुम्ही मला म्हणाल की हॅपीनेस कशात मिळतो, तर मी निसर्गाच्या सानिध्यात जातो, गावाकडे जातो, शेतावर जातो, मित्रांमध्ये जाऊन बसतो आणि त्यांच्याशी चांगल्या गप्पा मारतो. की आपण अवेअर असलं पाहिजे, त्या काही भानगडीत पडू नका. आणि तुम्हाला जर हेच करायचं असेल तर तुम्ही बाकीच्या क्षेत्रामध्ये जा. कृपया जनतेच्या जीवावरती कुठलीही मौज मजा किंवा कुठली अवास्तव अपेक्षा ठेवून तुम्ही इकडे येऊ नका, एवढंच माझं म्हणणं राहील. विद्यार्थ्यांनी जर चांगला अभ्यास केला, चांगला ह्युमन म्हणून जर डेव्हलप झालात तुम्ही, तर तुम्ही या अडचणीत येणार नाही असं मला 100% वाटतं. आता काळ खूप बदलत चाललेला आहे आणि त्या काळानुरूप जेव्हा आपण पावलं टाकायला लागतो किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला जातो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते की हे करावं का नाही, अशी परिस्थिती आहे. आत्ता MPSC मध्ये उतरणाऱ्या किंवा
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना तुम्ही अभ्यासाची टिप्स तर आहेत, पण कशा पद्धतीनं सामोरं जायला पाहिजे, काय नेमकं सांगाल? मी एवढंच सांगेन की तुम्ही भारतातल्या नाही जगातल्या कुठल्याही यशस्वी झालेल्या व्यक्तीचं जर का चरित्र किंवा त्याचं जर ऑटोबायोग्राफी पाहाल, कुठल्याच व्यक्तीला शॉर्टकटनं श्रीमंत, सक्सेसफुल, यशस्वी होता आलेलं नाही. सामाजिक क्षेत्र असो, राजकीय असो किंवा प्रशासकीय असो किंवा उद्योगातलं क्षेत्र असो, विद्यार्थ्यांच्या हातात काय आहे? अभ्यास करणे. परिस्थितीचा विचार करण्यामध्ये विद्यार्थी खूप फ्रस्ट्रेट होतात की असं चाललंय, तसं चाललंय, मार्केटमध्ये हे आहे, शासनाचं असं धोरण आहे, राजकारणाचं तसं धोरण आहे. या गोष्टीचा विचार करू नये. मला असं वाटतं की आजही तुम्ही जर का एका वर्षभरामध्ये निघालेल्या जागांचा जर का तपशील तपासला तर केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या सार्वजनिक उपक्रमांमध्ये, केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये, राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये भरपूर जागा निघतात. पण मुलं कायम खापर फोडत असतात की ही सिस्टम बिघडली, ती सिस्टम बिघडली. पहा, सिस्टम ही खूप अजस्त्र यंत्रणा आहे. ती ज्या पद्धतीने चालणार आहे त्या पद्धतीने ती चालतेच. त्याचा बाऊ करून तुम्ही प्रयत्नवादी न होता निराशावादी होण्याकडे जे विद्यार्थ्यांचा जो कल दिसून येतो, त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की ह्या सगळ्या एक्झाम्स रेग्युलर होत असतात. तुम्हाला दर 2 महिन्याला कुठली ना कुठली परीक्षा देण्याची संधी जरूर मिळेल. मग पहिल्यांदा मी जे सांगितलं की तुम्ही तुमचा पाया पक्का करून घ्या. जो काही बेसिक सिलेबस आहे ना, तोच वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारला जातो. तर त्याचे जे काही पॅटर्न आहे एक्झामचा, तो पॅटर्न समजावून घेऊन अभ्यास करून तो देणे. बेसिक अभ्यासाचं जे स्ट्रक्चर आहे तेच आहे. हिस्ट्री, जॉग्रफी, ऑल दीज थिंग्स मी जे तुम्हाला सांगितलं, गणित, वाणिज्य, विज्ञान, त्या सगळ्याचा एकत्रित अभ्यास केला, त्या नॉलेजचा वापर तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये देता येईल. तुम्ही यशस्वी नक्की होऊ शकता. निराशावादी नाही राहायला पाहिजे, 100% प्रयत्नवादी राहायला पाहिजे आणि एक टार्गेटेड अप्रोच ठेवून जर अभ्यास केला आणि परीक्षा दिली तर तुम्ही यशस्वी व्हाल. सर, मला अजून एक प्रश्न या निमित्ताने विचारायचा आहे. तुम्ही मोस्टली सगळं पुण्यामध्ये राहिलात, तुमची सगळी जर्नी पुण्यामध्ये झालेली आहे. तर या पुण्याच्या वातावरणात आता मी अलीकडे पाहिलं की मुलांची इतकी वाईट अवस्था आहे, म्हणजे लोंढेच्या लोंढे स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली पुण्यामध्ये येतात आणि त्या मुलांसमोर 2-2 वेळा 3-3 वेळा परीक्षा देऊन आता प्रश्न आहे की आपल्याला शेतामधलं काम येत नाही, आपल्याला कुठं नोकरी करायला लाज वाटते, वय आता तिशी उलटून गेलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्या पुण्याच्या वातावरणात प्लॅन बी काय ठेवायला पाहिजे, किंवा सुरुवातच करताना प्लॅन बी ठेवून बाबा इतके दिवसाचं माझं टार्गेट आहे, हे टार्गेट मला अचीव नाही झालं तर मी दुसरा निर्णय घ्यायला पाहिजे, या भूमिकेत जायला पाहिजे. तुम्ही याकडे कसं पाहता? विशेषतः पुण्यातलं आत्ताचं वातावरण जरा वेगळं आहे. नाही, 100% पहा, पुण्यामध्ये लोक संपूर्ण महाराष्ट्रातून येतात. त्याचे कारण म्हणजे तिथे निर्माण झालेलं इन्फ्रास्ट्रक्चर. ते चांगले कोचिंग क्लासेस आहेत, अभ्यासिका आहेत, हॉस्टेल्स आहेत आणि हॉस्टेलवरती सेट झालेला एक पॅटर्न आहे. दुसरं, तुम्ही एकटा त्या खेड्यामध्ये किंवा त्याच्या शहरामध्ये राहून अभ्यास करू शकत नाही, ही अडचण आहे. कारण तुम्ही जर चांगला ग्रुप केला तर विचारांची देवाणघेवाण होते, ते प्रोफेशनलिझम येतं आणि त्यासाठी मुलं पुण्यामध्ये येतात. दुसरी त्याचं शोकांतिका अशी होते की पुण्यासारख्या शहरामध्ये राहणं खर्चिक आहे. गावाला येणं जाणं, तिथल्या राहणाऱ्या मेसचा खर्च, पुस्तकांचा खर्च, अभ्यासिकेचा खर्च, सामान्य शेतकरी कुटुंबाला किंवा खेड्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला किंवा एखाद्या क्लास 3, क्लास 4च्या कर्मचाऱ्याच्या मुलाला सुद्धा हा सगळा खर्च परवडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे घुसमट होते. म्हणून तुम्ही जे प्लॅन बी बद्दल बोललात ना, मी जेव्हा तयारी केली त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये क्लिअर कट प्लॅन बी होता. मी आपल्याला सांगेन आवर्जून की याच्यापूर्वी मी डेप्युटी कलेक्टर होण्यापूर्वी माझ्याकडे 5 वेळा माझं वेगवेगळ्या पोस्टवरती पोस्टिंग झालं. सगळ्यात पहिल्यांदा मी कृषी विद्यापीठामध्ये ज्युनियर रिसर्च असिस्टंट झालो, त्याच्यानंतर मी PSI झालो, त्याच्यानंतर मी असिस्टंट कमांडंट CRPF झालो, त्याच्यानंतर मी नायब तहसीलदार झालो आणि त्याच्यानंतर मी डेप्युटी कलेक्टर झालो. म्हणून मी जे वारंवार सांगतो ना की एक्झाम वेगवेगळ्या असू शकतात परंतु अभ्यास तोच आहे आणि प्लॅन बी कायम डोक्यात पाहिजे. समजा मी जर विचार केला असता की नाही, मी डायरेक्ट क्लासरूनच होईल, मी आलेल्या नोकऱ्या धुडकावून लावीन, तर तो माझा प्लॅन बी, मी कदाचित सक्सेसफुल झालो नसतो तर काय झालं असतं. म्हणून ऑलवेज प्लॅन बी पाहिजे. तुम्ही जे ग्रॅज्युएशन करता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नोकऱ्यांच्या वेगवेगळ्या संध्या असतात. त्या ग्रॅज्युएशनला तुम्ही एकतर आता जे अकॅडमिक करिअर मुलं करतात, किमान तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागतं. ग्रॅज्युएटला तर काही आता अर्थ राहिलेला नाही. तुम्हाला ग्रॅज्युएट प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन करावंच लागेल. आणि जे प्रोफेशन तुम्ही घेणार असाल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, कला शाखा असेल, विज्ञान शाखेत असेल, कॉमर्स शाखेमधला असेल, तो त्याच्यातून निर्माण होणारे जे काही उत्पन्नाचे स्रोत आहेत, मग तो व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल, खाजगी असेल किंवा शासकीय असेल, तो तुमचा प्लॅन बी असलाच पाहिजे. तुमचा प्लॅन ए जर का स्पर्धा परीक्षा असेल तर तुमचा प्लॅन बी हा असलाच पाहिजे. नाही तर काय होईल की मग त्या अडचणी, समस्या ज्या आपण आता पाहतो की वय झालेला 31-32 वर्ष आणि हातात काहीच नाही आणि आलेल्या ऑपॉर्च्युनिटीज पण आपण सोडलेल्या आहे.
ते इथं तुम्हाला स्मार्ट वर्क करायला लागेल. गधा मेहनत करून तुम्हाला चालणार नाही. स्मार्ट वर्क हेच आहे की मला अवतीभोवती निर्माण होणाऱ्या जेवढ्या काही संधी आहेत त्या संधीपैकी मी कुठली संधी पटकन घेतली पाहिजे आणि जे तुम्हाला पटकन मिळेल चरितार्थाचं साधन ते टॅप केलं पाहिजे. एक इंग्रजीमध्ये म्हण आहे की बेगर शुड नॉट बी चूझी. ग्रामीण भागातून आलेल्या माणसाला पर्याय नाही. तुम्ही भीक मागताय, भिकेची याचना करतायत, तर तुम्हाला जे पटकन मिळेल ते पदरात पाडून घेतलं पाहिजे आणि मग तुम्ही वयाच्या 30-32 पर्यंत एक क्लास 1 ऑफिसर होण्यासाठी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये अटेम्प्ट करण्यासाठी जरूर प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला शेवटच्या संधीपर्यंत तुम्ही प्रयत्नशील राहा. नंतर मग विवाह, सामाजिक जबाबदाऱ्यांमध्ये एकदा तुम्ही अडकलात मग वेळ अपुरा पडतो. म्हणून युवकांना एवढंच म्हणणं आहे की प्लॅन बी ठेवून, प्रोफेशनल अप्रोच ठेवून तुम्ही स्पर्धा परीक्षांना पुढे गेलं पाहिजे. तुमचं गावाशी आत्ता प्रचंड कनेक्ट आहे, तुम्ही गावाशी जोडले गेलात. ती जेव्हा मुलं तुम्हाला गावातली भेटतात तेव्हा तुम्ही तुमच्याकडं मदतीच्या दृष्टीने ते कसं पाहतात हा एक भाग, आणि तुम्ही विद्यार्थ्यांना मदत कशी करता. काही जे विद्यार्थी आत्ता शहरामध्ये उद्योग, नोकरी, शिक्षण या दृष्टिकोनातून येण्यासाठी इच्छुक असेल तर त्याने तुमच्याकडे कसं संपर्क साधायचा? मी ग्रामीण भागातले विद्यार्थी जे माझा काही पेरिफेरीमध्ये मुलं येतात, माझं गाव असेल, माझा तालुका असेल किंवा तालुक्यात जिल्ह्यातनं काही माझ्या विद्यार्थी इकडे येत असतील, मुंबईकडे, पुण्याकडे, जेव्हा मला भेटतात त्यांना मी माझ्या परीने जेवढी काही मदत करता येईल शक्यतो ती मदत करतो. मी जे काही 15-20 वर्ष काम केलेलं ना, कुणी माझ्याकडे आर्थिक मदतीच्या अपेक्षेने कधीच येत नाही. केले मी 1-2 लोकांची तुरळक मी मदत केली, नाही असं नाही, परंतु येत नाहीत लोक. अत्यंत स्वाभिमानी लोक राहतात. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, तो किती गरीब असो, गरीबातला गरीब माणूस हा स्वाभिमानी राहतो. ती कुठली आर्थिक अपेक्षा माझ्याकडे घेऊन येत नाहीत. त्यांना फक्त योग्य मार्गदर्शन, थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्या मूळ योग्य टप्प्यावरती योग्य मार्गदर्शन करणं खूप गरजेचं असतं. मी त्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करतो, त्यांना मोटिवेट करतो. ते जर डिप्रेस असतील, फ्रस्ट्रेट झालेले असतील तर त्यांना मी प्रबोधन करून त्या माध्यमातून तो कसा पुन्हा ट्रॅकवर राहील यासाठी प्रयत्न करतो. एक 5-25 विद्यार्थी कायम संपर्कात असतात की दादा आम्ही हे करतोय, ते करतोय, तर मी त्यांना मोटिवेट करत असतो की नाही असा कर, हे नाही या पद्धतीने कर. अभ्यास करताना सुद्धा काय पॅटर्न असला पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास केला हे पण आपण त्यांना वेळोवेळी सांगत असतो आणि ती मुलं खुश होतात. त्याच्यातले काही मुलं 1-2 यशस्वी पण झाले. इतका आनंद होतो की तो आनंद म्हणजे मी स्वतः झाल्यानंतरही झाला नाही, पण समोरचा झाला त्याला मदत करा, तोच आनंद मिळतो, तो वेगळा आहे. तुम्ही आत्ता ज्या RA मध्ये काम करता, RAचं डेव्हलपमेंट, अनेक गोष्टी, अनेक प्रोजेक्ट तुम्ही इकडे राबवलेत. इथंही जसं आपल्याकडे तांडे आहेत तसे इकडे पाडे आहेत. तुमचा एकूण इथला अनुभव कसा आहे? काय काय तुम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून इथं कामं राबवली आणि RAचा वेगळा इतिहास कसा आहे हे महाराष्ट्रात कळालं पाहिजे. RA कॉलनी ही मुंबईमधली आता एकमेव ग्रीन पॅच शिल्लक जो राहिलेला आहे असा चंक ऑफ लँड आहे. त्यामुळे ह्याला RAला मुंबईचे लंग्स असं पण म्हणतात, कारण चौफेर जे मुंबई शहराची वाढ झालेली आहे. आता पूर्वी हे एकेकाळी मुंबई शहराच्या बाहेर होतं, परंतु आता मुंबई शहराच्या मध्यभागी असलेला हा ग्रीन पॅच आहे. आजूबाजूचा निसर्ग पाहिला तर खरंच वाटतं हे सुंदर जंगल आहे म्हणून. तर ह्या RA कॉलनीचं जंगल संवर्धन हा सगळ्या मुंबईकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि ह्या सरकारने आल्यानंतर त्याला पहिल्यांदा फॉरेस्ट डिक्लेअर केलं. आता लोकांना वाटतं की पूर्वी जंगल होतं, मग त्याला पुन्हा जंगल कसं काय केलं, तर त्याच्यात फरक आहे टेक्निकली थोडासा. पूर्वी काय झालं होतं की RA दुग्ध वसाहत ही महाराष्ट्र शासनाच्या मालकीची जमीन होती. मग आता ही जमीन जेव्हा केव्हा सरकारला कुठल्या उपक्रमासाठी द्यायची असेल तर ती सहजरित्या दिली जायची. आणि मग आता कुठे जागा नाही तर प्रकल्प साहजिकच RA कॉलनीत येणार. परंतु याला कुठेतरी बंधन आलं पाहिजे, स्वतःवरतीच बंधन घालून घ्यायला पाहिजे. म्हणून ह्याला इंडियन फॉरेस्ट ॲक्टच्या अंतर्गत याला वनक्षेत्र जाहीर करण्यात आलं. जी काही 800 एकर जमीन शिल्लक राहिली, या सरकारने अत्यंत उत्कृष्ट आणि उत्तम निर्णय घेतला. कारण मी आता RAत आल्यानंतर पाहिलं की खूप सुंदर जंगल आहे, इतकी डायव्हर्सिटी इथे आहे की विचारता सोय नाही. जसं आता तुम्ही कैलाशपतीचं झाड पाहिलं, इथे एक स्पायडर असा आहे की जो 200 वर्षात कुठे आढळला नाही, 200 इयर्समध्ये तो इथे आढळला. ते स्पायडर आहे, एक स्पायडर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एक छोटासा कोळी जो की 200 वर्षापूर्वी कधीतरी आढळला होता, तो RA कॉलनीत आढळला. म्हणजे ह्यासारख्या गोष्टींचा अभ्यास इथल्या जनतेला, निसर्गप्रेमींना आहे आणि ते त्यासाठी ते धडपडत असतात की हे वाचलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. आणि 808 एकर क्षेत्र मुंबई शहरासारख्या ठिकाणी तुम्ही फॉरेस्ट डिक्लेअर करता, ती जागतिक स्तरावरती नोंद घेतलेली गोष्ट झालेली आहे. त्यामुळे काय झालं की आता इंडियन फॉरेस्ट ॲक्टमध्ये हे नोटिफाय झालेलं असल्यामुळे आता तुम्हाला कुठली जमीन सहजासहजी कुठल्याही प्रकल्पाला देता येणार नाही, कारण तुम्हाला राज्य शासनाची परवानगी घेऊन आता केंद्र शासनाच्या परवानगीला जावं लागणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये
हे जंगल आपण आरे कॉलनीतले केलं. हा झाला पहिला हे वाचवण्याच्या प्रयत्नांचा भाग. दुसरा, आम्ही इथे वेगवेगळे घटक केलेले आहेत की इथली समजा यापूर्वी झाडं जी पडतात जंगलामध्ये ती तोडून घेऊन जायचे. तर मला काही NGOs भेटल्या की सर जी झाडं पडतात त्याच्यावरती स्पायडर वाढतो, त्याच्यावरती टर्माइट्स वाढतात, वेगवेगळे कीटक जगतात तिथे. तर तुम्ही ती झाडं तोडलेली जी आहेत ना, तिला पडलेली जी झाडं आहेत तिला तोडू नका. आणि तो मुद्दा पटला. शासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःचं जे सेन्सेस आहेत ना ते जागृत ठेवले पाहिजे असं मला वाटतं. जनतेची आपण विचार केला पाहिजे. पूर्वी चालू होतं की झाडं पडली तर ती कापून तोडून टेंडरने ट्रकमध्ये भरून दिली पाहिजेत. तर त्याचं नुकसान होईल, नाही तर मग शासनाला काहीतरी उत्पन्न होईल. परंतु शासनाला होणाऱ्या उत्पन्नापेक्षाही एक वेगळा अँगल जो बघण्याचा असतो तो आरे कॉलनीत आल्यानंतर मिळाला की एक निसर्ग पण नावाची काही गोष्ट आहे, इथे डायव्हर्सिटी नावाची पण काही गोष्ट आहे. म्हणून जी पडलेली झाडं आहेत ती तोडून न्यायची नाही, ती तिथेच जागेवर पडू द्यायची, तिथे जागेवर कुजली पाहिजे. कारण तो निसर्गाचा नियम आहे. बघा, तसा निसर्गाचा नियम नसता तर मग पडलेली झाडं जंगलातली सगळ्यांनी तोडूनच नेली असती. मला असं वाटतं की तो निसर्गाचा नियम इथे फॉलो करण्याचा दुसरा एक आपण प्रयत्न केला. ह्या झाल्या 2 गोष्टी. तिसरं जे महत्त्वाचं आहे की आरेमध्ये ज्या काही तबेलेधारक आहेत, पूर्वी ते तबेले आणि पॅराग्रास प्लॉट दिलेले आहे. मेन बिझनेस हा तबेल्यांचा होता. दूध उत्पादन आणि डेअरी आहे, आपण डेअरी बघितलेली आहे. तर तो मेन बिझनेस होता. त्या लोकांना चांगल्या सुविधा पुरविणे, ह्या 2-4 प्रयत्नांचा भाग आपण केलेला आहे. आणि चांगल्या लोकांना जर आपण स्वतःला सहभागी करून घेतला, आपण जे निर्णय प्रक्रियेमध्ये जर सहभागी करून घेतला तर त्यांचा पण कॉन्फिडन्स आपल्यावरती निर्माण होतो. माझी खात्री आहे की मी जे 10-12 महिने इथे काम करतो आहे त्या कालावधीत जेवढे काही इथले घटक आहेत, निसर्गप्रेमी असतील प्लस इथले रहिवासी असतील, या दोघांमध्ये समन्वय साधून माझ्याबद्दलचा कॉन्फिडन्स त्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय. मी नक्कीच तुम्हाला 100% सांगेन. अजून काय चांगले प्रोजेक्ट आपण करू शकतो? कुठले कामं असे आहेत की इथल्या आसपासच्या पाड्यावरच्या लोकांना त्याचा फायदा होईल? मुंबईकरांना अभिमान वाटेल की आरे मध्ये खूप चांगलं चाललेलं आहे, वेगळं चाललेलं आहे. आणि एक वेगळी ओळख जी आहे आरेची, या जंगलाची, मुंबईची, याच्यामुळे तर त्याच्यामध्ये अजून भर कशा स्वरूपाने पडू शकते? इथे 27 आदिवासी पाडे आहेत. ज्यावेळेस या कॉलनीची निर्मिती करण्यात आली 51 ते 53 या कालावधीमध्ये हे पाडे अस्तित्वात होते. त्यांना आपण कुठेही पुनर्वसित केलं नाही किंवा त्यांना कुठेही आपण बाहेर काढलं नाही. कारण त्यांची ह्या निर्णय प्रक्रियेमधली जे काही त्यांची म्हणजे इन्व्हॉल्वमेंट होती ती त्या त्रासदायक नव्हती. ते असले पाहिजेत, ते ह्या इथल्या इकोसिस्टीमचा भाग होते. ते इकोसिस्टीम त्यांचंच होतं. त्या इकोसिस्टीमला आपण डिस्टर्ब करायचं नाही, ह्या धोरणात्मक निर्णय झालेला होता त्या काळात. 27 पाडे तसेच अस्तित्वात आहेत. आज त्या 27 पाड्यांमध्ये अनेक आदिवासी लोक राहतात. 2-3 गोष्टी मला ज्या काही इथे आढळल्या त्या असं आहे की काही ठिकाणी लाईट्स आणि त्यांना जाणारे रोड्स आणि जे काही इथं जमीन खालीवर आहे त्यामुळे नाले आहेत, त्या नाल्यांवरती छोटे छोटे पूल तयार करावे लागतील, पाईप्स टाकून वरती इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं, ह्यासारख्या आदिवासी पाड्याच्या विद्यार्थ्यांसाठी गोष्टी आहेत. आणि शिक्षण, पुढची जी गोष्ट आहे ती शिक्षण, चांगले शिक्षण आणि चांगल्या सुविधा, ह्या 2 गोष्टींवरती आम्ही काम करतो आहोत. म्हाडा आहे, त्याचबरोबर प्रकल्प अधिकारी आहेत, बोरिवलीला बसतात आदिवासी प्रकल्प विभागाच्या. आमच्या तिघांमध्येही समन्वय आहे. त्यांच्यासाठी सोलार लाईट्स, अंतर्गत रस्ते, नाल्या यावरती आम्ही काम करतो आहोत. काही NGOs त्यांना विद्यार्थ्यांना दत्तक घेतात आणि शिकवण्यासाठी पुढे घेऊन येतात. त्यांनाही आम्ही डेअरीला व्हिजिट करतो, न्यूझीलंड हॉस्टेलला त्यांचे कार्यक्रम घेतो आणि त्यांच्यामध्ये एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि प्रयत्नशील आहोत. हा इंटरव्ह्यू पाहणाऱ्या प्रत्येकाला आता कळलं असेल की मी सरांचा इंटरव्ह्यू कशामुळे घेतलेला आहे. कारण असं आहे की एका तांड्यावरचा मुलगा पुण्यामध्ये येतो, तो सेटल होतो, त्याच्याकडे अनेक प्लॅन असतात आणि तो लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी सातत्याने काहीतरी करत असतो. मला असं वाटतं की आपल्याकडे असणारे अनेक लाजरे बोजरे युवकांचे चेहरे त्यांनी जर हा इंटरव्ह्यू पाहिला तर त्यांच्या लक्षात येईल की आपण आपला प्रवास कुठल्या दिशेने करायचा, त्या प्रवासाचं स्वरूप काय असलं पाहिजे आणि तो सुरुवात कसा करायचा आणि एंड कसा करायचा, या सगळ्या विषयाचं सखोल विश्लेषण या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या निमित्ताने मिळाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आता समारोपाकडं या इंटरव्ह्यूच्या जातो. सर, जेव्हा तुम्ही सगळा हा मागचा प्रवास जेव्हा अनुभवताय, पाहताय, या प्रवासाकडे मागे वळून जेव्हा तुम्ही पाहता, आत्ता तुम्ही जरी म्हणाल की मी सक्सेस झालो नाही, पण माझ्या दृष्टिकोनातून किंवा जे इंटरव्ह्यू सगळेजण पाहतात त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही एक सक्सेस झालेले व्यक्तिमत्व आहात. तर तुमच्या सक्सेस पासवर्डकडे कसं तुम्ही पाहता? कुठल्या गोष्टी तुम्ही अवगत केलेल्या आहेत, कुठल्या गोष्टी तुम्हाला मिळाल्यात म्हणून तुम्ही आजपर्यंत इथपर्यंत येऊन पोहोचलेलात, काय सांगा?
नाही, आता आपण जर म्हणालात की सक्सेस पासवर्ड तुमच्या आयुष्यातला पुढे काय राहिला, म्हणजे ह्या सगळ्या घडामोडीकडे पाठीमागे पाहिल्यानंतर सक्सेस पासवर्ड काय आहे? मी म्हणेल की ह्या सगळ्या झालेल्या माझ्या पाठीमागच्या मला मिळालेल्या यशामध्ये साहजिकच माझ्या आईवडिलांचं जे काही योगदान आहे ते अविस्मरणीय आहे, त्याला काही उत्तर असू शकत नाही. एक दुसरं की चांगली संगत, चांगले मित्र तुमच्या सोबत राहणे, चांगला ग्रुप होणे, जो आयुष्यभर टिकतो, म्हणजे तो तुम्हाला शेवटपर्यंत आनंद देत असतो. तुम्ही डेप्युटी कलेक्टर आहात का DYSP आहात का CEO आहात, त्यांना काही घेणं देणं नसतं. जेव्हा 4 मित्र येतात ते काही त्यांना घेणं देणं नसतं. त्यांना मी जे करतोय त्या गोष्टीतला आनंद ऐकण्यामध्ये आनंद मिळतो आणि ते चांगले मित्र माझ्यासोबत आहेत. दुसरं मी म्हणेन की अजून मला भरपूर आयुष्य आहे, भरपूर संधी आहे. प्रशासनामध्ये हजारो शेकडो अधिकारी आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करतच असतो आणि तुम्ही कोणाला विचारत तो त्याची बाजू मांडणार की मी कसं चांगलं काम करतो. मी एवढंच म्हणेन की या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला जे काही माझा आयुष्यामध्ये जे सक्सेस मिळाला तो म्हणजे मला मिळालेली संधी आहे. जो तांड्या वस्तीमध्ये राहणारा, खेड्यापाड्यात राहणारा एक साधा मुलगा, जो एके दिवशी नोवेअर होता, तो दुसऱ्या दिवशी डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर सरळ जिल्हाधिकारी कार्यालयातल्या डायसमध्ये जाऊन बसतो, ती म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहे, ती मिळालेली संधी आहे. ती जर संधी प्रत्येकाला एक दैव असा आहे, तुम्हाला एकदा तो संधी देतो. ती संधी मला मिळाली आणि मी चांगलं काम करत गेलो आणि आनंद घेतो मी त्या कामाचा. मला असं वाटतं की जीवनामध्ये ज्याला आनंद गवसला त्याला सक्सेस पासवर्ड मिळाला. माझ्या आनंदाचं सक्सेस पासवर्ड हा आहे की मला मिळालेली संधी. आणि मला वेळोवेळी आणखीनही माझी 20 वर्ष सेवा आहे. त्या 20 वर्षाच्या सेवेमध्ये मला वेळोवेळी परमेश्वर संधी देव, चांगलं काम करायची संधी देव, माझ्या हातून सत्कार्य घडत राहावं, एवढीच माझी इच्छा आहे. तोच माझ्या जीवनाचा सक्सेस पासवर्ड आहे असं मला वाटतं. एक विषय असा आहे जो इमोशनली आहे, आपण त्याच्याने समारोप करूया आणि हा इंटरव्ह्यू संपूया. की ज्या आईने आणि वडिलांनी इतक्या तुमच्यासाठी खस्ता खाल्ल्या, ते वडील आता तुमच्यासमोर कॅमेऱ्यासमोर बसले आहेत, तुमचा इंटरव्ह्यू पाहत आहेत. त्या आई तुमच्या इंटरव्ह्यूसमोर बसलेल्या आहेत कॅमेऱ्यासमोर आणि ते इंटरव्ह्यू पाहतात TV समोर. तर तुम्ही त्यांना काय सांगाल की कशा पद्धतीनं त्यांचे उपकार आहेत किंवा ऋण आहेत तुम्ही तुमच्या शब्दामध्ये व्यक्त कराल? मी त्यांना एवढंच सांगेल की माझे आईवडील दोघेही सुज्ञ आहेत, त्यांना भरपूर काही जाण आहे. त्यांच्या आजूबाजूला आता ते गावाकडे जाऊन राहिलेले आहेत रिटायरमेंट नंतर. आम्ही तर घडलेलो आहोत. तुम्ही आणखीनही आमच्यासारखे 5-10 युवक घडवा, त्यांना दत्तक घ्या, त्यांना जवळ घ्या, आम्ही त्याला कायम पाठिंबा करू. आम्ही तुमच्यासोबत नाही तिथे राहू शकत, कारण आमच्या सेवा वेगवेगळ्या ठिकाणी होतात, परंतु तुमचा समाज जो आजूबाजूला, आपण आता स्वतःची प्रगती करून घेतली तर आपण समाजाच्या कामी आलं पाहिजे. आणि ते करतात त्यांच्या पद्धतीने. ते वेळोवेळी गोरगरिबांना तिथे मदत करतात. आर्थिक गोष्टीची कुठलीही चणचण नाही, कारण आम्ही दोघेही भाऊ जे आहेत तो नोकरीला लागलो, तेही स्वतः पेन्शनर आहेत आणि शेतीवाडी वडिलोपार्जित आहेच आहे. त्याच्यामुळे काही आम्ही व्यवस्थित सेटल आहोत. माझ्या आईवडिलांना एवढंच सांगेल की आम्ही पण घडलो, आपण आणखीन एक 4-5 युवक घडवा, तुम्हाला जी काही मदत लागेल ती आम्ही आमच्याकडनं कायम सेवा देण्यासाठी तत्पर राहू. आणि तुम्ही पुढचं आयुष्यसुद्धा, आम्ही शेवटी रिटायर होईपर्यंत त्या पुढच्याही आयुष्यामध्ये तुम्ही माझ्यासोबत राहावं, एवढीच माझी परमेश्वराच्या चरणी जी काही इच्छा आणि प्रार्थना राहणार आहे. रवींद्र पवार सर, आपलं मनापासून आभार व्यक्त करतो, आपण या मुलाखतीसाठी वेळ दिला. मला निश्चित आशा आहे की आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक रवींद्र या निमित्ताने घडतील आणि हा महाराष्ट्र एक वेगळा महाराष्ट्र म्हणून त्याची ओळख आहे, ती ओळख अजून घट्टपणे कायम राहील. सर, आपल्या मनापासून आभार. थँक्यू. पवार सरांचा हा सगळा प्रवास जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते की एका युवकाने ठरवलं तर तो काय करू शकतो आणि कशा पद्धतीनं करू शकतो. आणि ज्यांचं निसर्गावर प्रेम आहे, जे सातत्याने निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून वेगळं काहीतरी करतात, त्यांना निसर्गही भरभरून देतो, यात तीळ मात्र शंका नाही. ज्या झाडाच्या खालून मी ही मुलाखत सुरू केली होती त्या झाडाखालीच ही मुलाखत संपवतो. आणि मला आशा आहे की हे झाड ज्याप्रमाणे कुठलीही अपेक्षा न ठेवता वाढतं, सुंदर फुलं देतं आणि सावली देते, त्याचप्रमाणे ज्यांचा मी आज इंटरव्ह्यू घेतला त्यांचं काम सातत्याने त्याच पद्धतीनं सुरू आहे. आणि अशीच माणसं घडली पाहिजेत, अशीच माणसं समोर येऊन त्यांनी मोठं काहीतरी केलं पाहिजे. या भूमिकेमधनं आपण सगळेजण काम करू, लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी सदैव तत्पर राहू. माझा सहकारी नितीन खरातनी खूप छान पद्धतीनं ही मुलाखत आपल्यापर्यंत घेऊन आलेली आहे. आज या शनिवारी मी इथं थांबतो. पुढच्या शनिवारी एका वेगळ्या व्यक्तिमत्वासह मी भेट घेण्यासाठी नक्की येणार आहे. इथं थांबतो. धन्यवाद.